शरद पवारांनी अमित शहांवरती केलेल्या टीकेनंतर पियुष गोयल यांनी त्यांना लक्ष्य केलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अमित शहा आणि नरेंद्र मोदींवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि खोट्या केसमध्ये शरद पवारांचा देखील सहभाग असल्याचा घणाघाती आरोप गोयल यांनी केला। यावरून आता संजय राऊतांनी पियुष गोयल यांना प्रत्युत्तर दिले। शरद पवार बोलले ते सत्यच बोलले असून गोयल यांनी खोटं बोलू नये असं राऊतांनी सांगितलं। शरद पवार जी यूपीए सरकार के एक अहम अंग थे और सुप्रीम कोर्ट के निर्णय ने पूरी तरीके से यूपीए कांग्रेस एनसीपी का पर्दाफाश कर दिया है कि वो जो केस अमित शाह जी के ऊपर लगाया गया था पूरी तरीके से बेबुनियाद झूठा केस था। कोर्ट ने अंत में उनको पूरी तरीके से बरी किया, पूरी तरीके से पर्दाफाश किया और झूठे केस में शरद पवार जी उसके उस साजिश के हिस्सा थे। कोर्ट के निर्णय को पढ़ लीजिए आप। कोर्ट ने बताया कि षड्यंत्र बेबुनियाद था, पूरी तरीके से षड्यंत्र था। पवार साहब ने अवश्य देश से माफी मांगनी चाहिए इस झूठे इल्जाम के लिए। पियुष गोयल यांच्यावरती काय आरोप आहेत याच्यावर आम्हाला बोलायला लावू नका। आणि शरद पवार आता बोललेले नाही, शरद पवार सत्यच बोललेले आहेत। अमित शहा यांच्यावरचे सगळे खटले हे मोदी सत्तेवर आल्यावरती काढून घेतले। अमित शहा यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली होती की नाही? अमित शहांना गुजरातमध्ये येण्यास बंदी होती की नाही? अमित शहा तुरुंगात होते की नाही? अमित शहा यांच्यावरचा जो खुनाचा खटला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही? पियुष गोयल यांनी इतकंही खोटं बोलू नये की लोक हसतील त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।